फळांचा राजा असलेला आंबा हा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. जालना शहरातील मंडीमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामधील बदाम आणि लालबाग हे दोन प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. दररोज 30 ते 40 कॅरेट मालाची या दोन राज्यांमधून जालना बाजार समितीमध्ये आवक होते. सध्या आंब्यांना फारसा उठाव नसला तरी येत्या काळामध्ये आंब्यांची विक्री चांगली होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. हापूस आंब्याला आणखी महिनाभराचा कालावधी असून केसर आंबा देखील येत्या महिनाभरामध्ये सुरू होईल अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. न्यूज 18 लोकलने ग्राउंडवर जाऊन व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. पाहुयात. आम अभी लालबाग और बादाम आ रहा है. अभी 10-10, 20 कैरेट रोज डेली के हिसाब से बिक रहे हैं. बादाम बिक रहा 80 रुपए से 110, 120 रुपए तक. कर्नाटक वाला लालबाग बिक रहा 150 रुपए तक, 100 रुपए से 150 रुपए तक. कितने दिनों से आवक? अभी 10-15 दिन से आवक चालू हुई है. अभी थोड़ा 15-1 दिन के बाद और अराइवल बढ़ जाएगा. अभी रोज का 10-15 कैरेट बिकता है. अभी उतना मतलब सेल नहीं है उतना ज्यादा. अभी धीरे धीरे सेल बढ़ेगा थोड़े. अभी बाहर से माल अभी 30 कैरेट 40 कैरेट आ रहा है. अभी उतना ही बिक रहा है. अभी और कौन कौन सी वैरायटी आएगी? अभी जैसे सीजन स्टार्ट हो जाएगा तो सब तरफ केसर भी आता है, हापूस भी आता है, सब वैरायटी चालू हो जाएंगे फिर हर तरफ से. अभी मार्केट से आ रहा महाराष्ट्र नहीं, अभी आंध्रा का चालू है. बादाम जो आता है और अपने कर्नाटक का लालबाग आ रहा है. ये मुंबई से आ रहा है. नहीं, अभी स्टार्ट नहीं हुआ, उसको टाइम लगेगा थोड़ा. तो हापूस वगैरह भी आता है सर? हापूस को भी थोड़ा टाइम लगेगा. अभी हापूस का क्या रहेगा? हापूस का वही रहता है 1000 रुपए 1200 रुपए डजन बिकता है वो. उसको एक महीना लगेगा. अभी जालना मंडीमध्ये 30 ते 40 कॅरेट आंब्यांची दररोज आवक होत असून लालबाग आणि बदामी या दोन प्रकारच्या आंब्यांची आवक होत आहे. बदाम हा 80 ते 120 रुपये तर लालबाग हा 100 ते 150 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकला जातोय. आणखी 10 ते 15 दिवसांनी आंब्याची विक्री आणखी वाढेल. त्याच पद्धतीने आणखी काही व्हरायटीज बाजारात येतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर केसर आणि हापूस या दोन व्हरायटींना आणखीन महिनाभराचा अवधी लागेल असं देखील व्यापाऱ्यांनी सांगितलंय. नारायण काळे, लोकल 18, जालना.